मी एक मध्ये विनोद ऐकला होता. एक टक्कल पडलेला मनुष्य केस कापायला गेला. आणि त्यांनी तिथे जाऊन विचारलं की केस कापायचे किती रुपये आपण घेता. तर त्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि तो म्हणाला की आम्ही 100 रुपये घेतो. तो म्हणाला 100 घेता? हो. बरं म्हणे, चला कापा. तो खुर्चीत बसला. त्यांनी केस कापले. केस कापून झाले. उठल्यावर याने विचारलं 100 द्यायचे ना? तो म्हणला नाही, तुम्ही 500 द्यायचे. तो म्हटला तुम्ही म्हणाला ना केस कापाय, आमच्याकडे केस कापायचे 100च घेतात, मी तुम्हाला भाव सांगितला. अरे मग माझे 500 का घेता? तो म्हणाला तुमचे केस कापायचे 100च घेतलेत, पण केस शोधायचे 400 घेतले. अडचण आहे ना. आमच्या जवळ नुसतं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा विनियोग जर आम्हाला जगताच्या कल्याणाच्या कर्मात जर करताच येत नसेल तर ते ज्ञान काही घेऊन जाळायचं आहे का? त्या ज्ञानाची उपयुक्तता काय आहे? आणि आम्ही कर्म तर जन्मल्यापासून करतो आहोत, पण आम्ही जर त्याच्यातनं सुटतच नसू तर त्या कर्मामध्ये अजून किती जन्म अडकायचंय? याच्याकरता या ज्ञान आणि कर्माचा समन्वय झाला पाहिजे ही अपेक्षा आहे. आणि हा समन्वय जिथे होतो ना तिथे आम्हाला श्री विजय भूती नीती हे फल प्राप्त होतं. याकरता म्हणून ज्ञान पाहिजे ना. मग यत्र योगेश्वर कृष्णो हे ज्ञान आहे. आणि कर्मही आम्हाला पाहिजे ना. यत्र पार्थो धनुर्धरा आम्हाला हातामध्ये धनुष्यबाण घेऊन उभं राहिलं पाहिजे. अहो पण आम्ही युद्ध करत नाही. कोण म्हणतं करत नाही? तुम्ही प्रांजळपणाने सांगा बरं, तुमच्या जीवनामध्ये युद्ध नाहीये का? अहो अर्जुनाचं युद्ध बरं, तुकोबारांचे शब्द आहेत, मी माझ्या मनाचं बोलत नाही. तुकोबारांनी म्हटलंय रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. जीवाही अगोज पडती अघात, येवनिया नित्य नित्य वारू. तुकोबारांची भाषा आहे. तुका म्हणे एका नामाची या बळे अवघियाचे काळे केले तोंड. तुकोबाराय बोलता अर्जुनाचे नातेवाईक तरी त्याच्या विरोधात शत्रू म्हणून उभे होते. आमच्या जीवनात आम्हीच आमचे शत्रू म्हणून उभे राहतो. अर्जुनाचं युद्ध फक्त दिवसात चाललं, आमचं रात्री चालू आहे. अर्जुनाचं युद्ध बाहेर होतं, आमचं आत चालू आहे. 3 जोड्या आहेत, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आमचं युद्ध जगाबरोबरही चालू आहे, आमचं युद्ध मनाबरोबरही चालू आहे. आमचं युद्ध रात्री चालू आहे, आमचं युद्ध दिवसाही चालू आहे. आमचं युद्ध बाहेरही चालू आहे, आमचं युद्ध आतही चालू आहे. या 6 गोष्टी आहेत. या 6 गोष्टींची समीकरण तयार करा. आमचं दिवसा आत मनाबरोबर चालू असणारं युद्ध वेगळं, आमचं दिवसा आत जगाबरोबर चालू असणारं युद्ध वेगळं. आता हे कुठं सांगत बसू मी सगळं आपल्याला? बघा ना, आपण घरी जाऊन हे सगळं मांडून बघा ना. सगळंच मी सांगावं असा नियम नाही ना. कोण म्हणतं युद्ध चालू नाही आहे? आम्ही हातामध्ये धनुष्यबाण घेत नाही आहोत. आम्ही युद्ध संपवायच्या ऐवजी युद्ध पेटवण्याच्या वृत्तीचे आहोत. आणि याचा आपल्याला सगळ्यांना निश्चित माहिती आहे आपल्याला की आपण असे आहोत. एखाद्या माणसाबरोबर झालेलं भांडण 2च मिनिटाचं असतं, पण 2 मिनिटाचं भांडण त्याला आयुष्यभर चिंतन करायला भाग पाडत असतं. आणि त्याचा त्या 2 मिनिटाच्या भांडणाचं स्मरण त्याला आयुष्यभर राहत असतं. आणि त्या चिंतनामध्ये तो आपल्या जीवनातला किती वेळ वाया घालवेल हे सांगता येत नसतं. एखादा माणूस आहे, मला म्हणाला तू गाढव आहेस. ठीक आहे म्हणाला, गाढव हा शब्द त्याने उच्चारला, मी ऐकला, माझ्या मनाला लागला. तो एकदा म्हणाला, निघून गेला. मी आयुष्यभर घोकत राहतो, तो मला गाढव म्हणाला, तो मला गाढव म्हणाला, त्या दिवशी तुम्ही मला गाढव म्हणाला. अरे तो एकदा म्हणून मोकळा झालाय, तू स्वतःला 100 वेळेला म्हणून घेतोयस त्याच्या नावाखाली. आम्ही युद्ध वाढवत आहोत. अर्जुनाचं युद्ध निदान संपलं तरी आमचं कधी संपणार? आम्ही कधी धनुष्यबाण हातात घेणार? यत्र पार्थो धनुर्धरा या भूमिकेमध्ये आम्ही जाणार कसे? अरे योगेश्वर भगवान आमच्याकरता उभे आहेत, तयार आहेत.
आम्ही धनुर्धारी पार्थ होत नाही ही आमची अडचण आहे. आणि ज्या दिवशी हे होईल ना, तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम, हे फल आमच्या वाट्याला आहेच आहे. जर असं झालं तर या फलापासून भगवान सुद्धा आम्हाला दूर ठेवू शकत नाही. आमचं कर्म ज्ञानाच्या अधिकरणावर होईल, आमच्या कर्मातून पापपुण्याची उत्पत्ती न होईल, आमचं कर्म व्यष्टी आणि समष्टीच्या कल्याणाचं द्योतक होईल आणि त्या कर्माला भगवत स्वरूपतेच्या ज्ञानाचा आधार मिळेल. तर ते ज्ञान आणि ते कर्म म्हणजेच आमची श्री आहे, तोच आमचा विजय आहे, तेच आमचं ऐश्वर्य आहे आणि तीच आमच्या जीवनाच्या धन्यतेची नीती आहे. नीतीमध्ये नय हा धातू आहे. नय नेणे, जे आम्हाला धन्यतेकडे नेते तिला नीती म्हणतात. नय धातू काय अर्थाने वापरला जातो बघा, आपण आठवत असेल तर नेणे या अर्थाने ते वापरलं जात. मग आता हे झालं एक प्रकरण. अजून आपला विषय सुरू झाला नाही, अजून सुरू व्हायचा आहे. आता आपण फक्त कर्तृत्वापर्यंत आलेलो. कर्तृत्व आणि याच्या बरोबरीनं एक दुसरा विषय आहे की जो या ज्ञान आणि कर्म या दोन्ही गोष्टींपेक्षा थोडासा वेगळा आहे, पण या दोन्ही गोष्टींना पूर्णतः प्रभावित करणारा आहे आणि तो म्हणजे भगवंताची कृपा. आम्हाला कर्म करता आलं नाही, आम्ही अडकून पडलो, भगवंताच्या कृपेनं बाहेर पडू शकतो. आम्हाला ज्ञान झालं नाही, भगवंताच्या कृपेनं होऊ शकतं. एक कर्तृत्वाची भूमिका आहे, एक कृपेची भूमिका आहे. मी कर्तृत्व का सांगितलं, मी ज्ञान का सांगितलं? जर कृपा सांगायची होती तर या लांबण कशाला लावत बसला तुम्ही, असा प्रश्न कदाचित कुणाच्या मनामध्ये निर्माण होईल. तर त्याच्याकरता थोडासा विचार बोलून दाखवतो. थोडा विचार त्या संबंधामध्ये करावा असं मला वाटतं म्हणून बोलतो. काय आहे, मानवी जीवनामध्ये काही गोष्टी सहज साध्य असतात, काही गोष्टी प्रयत्न साध्य आहेत, कर्तृत्व साध्य म्हणू आपण. काही गोष्टी अधिकार साध्य आहेत आणि काही गोष्टी कृपा साध्य आहेत. 4 प्रकारानं विचार करा. माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी सहज साध्य आहेत. मी पुन्हा एकदा सांगतोय आपल्याला, काही गोष्टी प्रयत्न किंवा कर्तृत्व साध्य आहेत, काही गोष्टी अधिकार साध्य आहेत आणि काही गोष्टी कृपा साध्य आहेत. कोणकोणतं कसं कसं मानायचं या संबंधामध्ये आपण विचार करू. अगदी धावती उदाहरणं देत मी पुढे जातो. आपण मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्याकडून घडणारं कर्म हे सहज साध्य आहे. आम्ही जन्माला आल्यानंतर कर्म करायला शिकलो नाही, आम्ही कर्म घेऊनच जन्माला आलो. भगवंतानी काय सांगितलं, सहजम कर्म कौंतेय. सहज शब्द वापरला त्याच्याकरता. सहज शब्दाचा अर्थ काय? एखाद्या आपण म्हणतो त्यांना सहज आहे होते, एवढा पैसा सहज आहे, हे काम ना त्यांच्या दृष्टीने फार सहज आहे. सहज या शब्दाचा अर्थ काय होतो? कष्टाविना असा आपला भाव आहे त्याच्यात. प्रयत्नाविना, कष्टाविना जे कार्य केलं जातं त्याला सहज म्हणतात. पण सहज शब्दाचा अर्थ तसा नाहीये. सहज शब्दाचा अर्थ आपण सहजम कर्म कौंतेय या श्लोकावरचं जर आचार्यांचं भाष्य बघाल ना, तर त्या भाष्यामध्ये आचार्यांनी सहज शब्दाचा अर्थ सांगताना आपल्याला असं सांगितलं, जन्मना एवं उत्पन्नम सहजम. जे आपल्याला जन्माबरोबर प्राप्त होत असतं त्याला सहज म्हणतात. मला सांगा, जांभई द्यायला कुणी शिकवलं हो आपल्याला? आपण शिंकतो, कुणी शिकवलं आपल्याला? कुणी शिकवलं नाहीये. हे आपल्याला कुणी शिकवलं नाही. खोकला आला की खोकायचं असतं, हे कुणी शिकवलं? कुणी शिकवलं नाहीये. नुकतं जन्माला आलेलं मूल आईचं दूध आत ओढायचं असतं, हे त्याला कुणी शिकवलं? त्याला काही ट्रेनिंग दिली आहे? त्याला काही क्रॅश कोर्स करावा लागलाय? त्याच्याकरता काही त्याला ट्युशन लावावं लागलंय? कुठल्या विद्यापीठाची त्याला काही पदविका घ्यावी लागली आहे? काही नाही. त्याला ते सहज आहे, याला सहज म्हणतात. आम्ही जन्माला आलो, आम्हाला भूक लागली की आम्ही रडतो, आमचं पोट भरलं आणि कोणी हसवलं की आम्ही हसतो, आम्ही हातपाय हलवतो.
आम्ही इकडे बघतो, आम्ही तिकडे बघतो, काहीतरी हालताना दिसलं इकडे बघतो, एखाद्या वेळेला इकडे नजर गुंतली आमची, तिकडं बघत राहतो. कुणी शिकवलं आम्हाला? कोणी शिकवलं नाहीये. याला सहज म्हणतात. काही गोष्टी सहज आहेत, सहज साध्य आहेत. कर्म हे सहज साध्य आहे, आम्हाला काही करावं लागत नाही त्याच्याकरता. काही गोष्टी प्रयत्न साध्य आहेत, त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात, काही कष्ट करावे लागतात. नोकरी मिळवणं हे सहज साध्य नाही आहे, त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. कुणाच्या तरी जाऊन पाया पडावं लागेल, कुणाला तरी हात जोडावे लागतील, कुणाकडे तरी आमच्या अडचणींचा पाढावा चावा लागेल, काहीतरी करावं लागेल, मग आपल्याला नोकरी मिळते. मान, आम्हाला जर समाजामध्ये मान मिळवायचा असेल, आम्हाला आमचं कर्तृत्व गाजवावं लागेल ना. आम्ही कुणालाही काही बोलतो, मान मिळत नाही. आम्हाला मान मिळायचा असेल तर आम्हाला प्रतिष्ठा मिळवावी लागेल. एक प्रतिष्ठा मिळवायची असेल तर त्याच्याकरता कष्ट करावे लागतील. समाजाकरता आम्हाला झिजावं लागेल. समाजाचे प्रश्न आपुलकीनं सोडवावे लागतील. याच्याकरता स्वतःच्या विचारशैलीची विचारधारेची एक स्वतंत्र शैली निर्माण करावी लागेल. आम्ही विचारवंत म्हणून प्रतिष्ठित व्हावं लागेल. आमच्याकडे अडचण आली तर आम्ही 100% ती अडचण निवृत्त करू शकू असा विश्वास समाजाच्या अंतःकरणामध्ये निर्माण करावा लागेल. तर आम्हाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळेल, मान मिळेल, मान्यता मिळेल. त्याच्याकरता आमचं कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे. काही गोष्टी आम्हाला मिळतात, त्या सहजही नसतात, त्या कष्टसाध्य असतात. उदाहरण अजून जर बोलायचं झालं तर अन्न मिळवण्याकरता कष्ट करावं लागतं. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, मान्य आहे. मान मिळतो प्रारब्धाने, पण प्रारब्ध म्हणजे काय? अरे ते कष्टच असतात एका अर्थाने, फक्त आम्हाला ते कष्ट ज्ञात नसतात म्हणून आम्ही त्याला प्रारब्ध म्हणतो. ते कष्ट म्हणजे काय? कर्मफलच आहेत. आणि कर्म म्हणजे काय? आमचं काहीतरी त्याच्यामध्ये आम्ही झिजलोय. माणूस म्हणतो अहो आम्हाला प्रारब्धाने मान मिळाला, मिळत नाही. प्रारब्ध ही संकल्पना कर्मावर अवलंबून आहे. प्रारब्ध म्हणजे काय? मी आपल्याला थोडंसं वेगळं बोलतो, विषयांतर होईल थोडंसं, पण झालं तरी हरकत नाही. मी पुन्हा मुद्द्यावर येण्याचा प्रयत्न करतो. परमार्थामध्ये ना 2 शब्दांना कधीच स्थान नाही आहे. पहिला शब्द आहे जवळ जवळ, याला परमार्थात स्थान नाही. हे सगळं प्रपंचात. मी जवळ जवळ तिथपर्यंत पोचलो होतो पण तिथं गेलो नाही, हे सगळं प्रपंचात. माझं जवळ जवळ काम झालंय. माणूस म्हणतो ना जवळ जवळ सगळं काम झालंय, आता फक्त त्यांनी सही केली ना संपलं. जवळ जवळ सगळं झालंय. एकाने सांगितलं माझं जवळ जवळ लग्न ठरलंय. म्हणलं म्हणजे काय? तो म्हणला हॉल बुक करून झालाय, केटरर बुक करून झालाय, पत्रिका छापलं, थोडस शिल्लक राहिलंय. म्हणलं मग अडलंय कुठं? तो म्हणला 1% अडकलंय, फक्त बायको मिळाली नाही. हे जवळ जवळ नसतं. जवळ जवळ काय? मी जवळ जवळ ज्ञानी झालो असं होत नाही परमार्थामध्ये. एकतर तो ज्ञानी असतो नाहीतर अज्ञानी असतो. मी 99% ज्ञानी आहे, 1% अज्ञान आहे, म्हणजे तो अज्ञानीच आहे, तो जवळ जवळ ज्ञानी नाही. 2च संकल्पना आहेत वेदांतात. एकतर तो ज्ञानी असतो नाहीतर अज्ञानी असतो. हे मधलं काही मान्य नाही आहे. आणि दुसरा एक शब्द वेदांताला मान्य नाही, अचानक. अचानक असं काहीही घडत नाही. आम्हाला अचानक घडल्यासारखं वाटतं. दारात पाहुणे आले तर आपण अहो अचानक कसे आलात? आपल्याला अचानक, त्यांचं 15 दिवस झाले ठरलंय आपल्या घरी यायचंय दिवाळीला म्हणून. त्यांचं आधीच ठरलेलं आहे, आम्हाला माहिती नाही म्हणून आम्हाला ते अचानक वाटतं. काय अचानक होतं? अरे आपण जर कर्माचे नियम पाहिले तर त्या नियमाप्रमाणे प्रारब्ध संकल्पना जर आम्ही स्वीकारली तर आमच्या जीवनामध्ये त्या वेळेला ते घडणं हे जर आमचं प्रारब्ध असेल तर याच्यात अचानक काय आहे सांगा ना. कर्माच्या नियमामध्ये, कर्मविपाकाच्या सिद्धांतामध्ये अचानक असं काही घडत नाही. मग प्रारब्ध म्हणजे काय आहे? प्रारब्ध म्हणजे मागच्या जन्मात आम्ही केलेलं जे कर्म, ज्या कर्माचं फल आम्हाला ज्ञात नाही ते आमच्या समोर उपस्थित होणं, याला आम्ही प्रारब्ध म्हणतो. आणि ते उपस्थित होताना ते त्या कर्माचं आहे हे आम्हाला कळत नाही म्हणून आम्हाला ते अचानक वाटत असतं. नाहीतर हे ठरलेलं आहे.
हे मान्यच आहे, असं होणार आहे हे मान्यच आहे. काय सांगू मी तुम्हाला? अहो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण बसत नसला तरी ठेवा. 6 तारखेला 6 नोव्हेंबर या दिवशी संध्याकाळी 8:30 वाजता विकास सहकारी बँकेने आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये 8:30 वाजता मी कर्माचा नियम तुम्हाला सांगावा हे माझ्या जन्माच्या पूर्वी ठरलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो. मान्य कराल का नाही मला माहिती नाही. याच्यावर किती विश्वास ठेवायचा किंवा ठेवायचा नाही हे मला सांगता येणार नाही, पण असे काही नियम आहेत. त्या वेळेला तुम्ही त्याच खुर्चीत बसलेलं असलं पाहिजे, त्या वेळेला तुम्हाला पंख्याच्या समोरची जागा मिळेल, तुमचं प्रारब्ध आहे. प्रवचनामध्ये इतकी छान झोप लागली, प्रारब्ध आहे, ठरलेलं आहे जन्माला येण्याच्या पूर्वी. एक काय आहे विपाकाचा सिद्धांत काय आहे हे कळावं म्हणून मी थोडंसं आपल्या समोर स्पष्ट केलं. काही गोष्टी आम्हाला प्रयत्न साध्य आहेत, त्याच्यात प्रारब्ध साध्य म्हणा, काही गोष्टी अधिकार साध्य आहेत. तो अधिकार आम्ही मिळवावा तरच आम्हाला ते साध्य होतं. आम्हाला जर दवाखाना उघडायचा असेल ना तर आम्ही MBBS झालं पाहिजे, हा अधिकार आहे की नाही. त्या क्षेत्रातलं सरकार मान्य शिक्षण आम्ही मिळवलं पाहिजे, त्या अधिकारावर पोचू, तेव्हा आम्हाला एक आमचा दवाखाना उघडता येईल, काय हॉस्पिटल उघडता येईल. आम्ही असं इतकं शिकू तर आम्ही या पदवीपर्यंत या पदापर्यंत प्राप्त होऊ. मला नोकरी पाहिजे, मग आम्हाला विचारतात शिक्षण काय झालंय, हे काय आहे, अधिकार आहे. आम्हाला मतदान करायचंय, 21 वर्षाच्या वर तुम्ही झालात की नाही बघावं लागेल की नाही. काय 18 वर्षाच्या वर 18 वर्षाच्या वर तुम्ही आलात का नाही बघावं लागेल की नाही. अधिकार आहे तो, मतदानाचा अधिकार म्हणतो आपण. लग्न करायचंय, 21 वर्ष पाहिजेत का नाही, पाहिजेत. म्हणजे देशाचा पंतप्रधान निवडायचा असला तर 18 पुरतात, पण बायको निवडायची असेल तर 21 लागतात. हे लक्षात ठेवा, अधिकार तिथं जास्त आहे, प्रगल्भता तिथं जास्त असावी लागते. पंतप्रधान निवडायला 18 पुरतात, फार लागत नाही. थोडे कमी प्रगल्भ असला मनुष्य तरी चालतो म्हणे, जे काही असेल ते. पण ही गंमत आहे ना, अधिकार साध्य आहे. तसं ज्ञानाचा एक अधिकार आहे. आमचं अंतःकरण शुद्ध झालेलं असलं पाहिजे, आम्ही साधन चतुष्टय संपन्न असलं पाहिजे, तर आम्ही ब्रह्मज्ञानाचे अधिकारी होऊ, त्याशिवाय होणार नाही. हे अधिकार साध्य आहे. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाणारी एक गोष्ट आहे, काही गोष्टी असतात त्या कृपा साध्य असतात. त्या फक्त आणि फक्त भगवंताच्या कृपेनंच आपल्याला मिळतात. त्याच्याकरता अधिकार बघायचा नाही असं जर भगवंतानी ठरवलं असेल तर अधिकाराची गरज नाही. त्या ठिकाणी प्रारब्ध बघायचं नाही असं भगवंतानी ठरवलं असेल, प्रारब्धाची गरज नाही. त्या ठिकाणी आमचं कर्तृत्व बघायचं नाही असं भगवंतानी ठरवलं असेल तर तिथं आम्हाला त्या कृपेकरता कर्तृत्वाची गरज नाही. गोष्ट खरी आहे. काही गोष्टी कृपा साध्य असतात. आता कृपा साध्य त्याच्याकरता कर्तृत्व बघू नका. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन. किती कष्ट कराल तुम्ही. आत्मस्वरूपाच्या उपनिषदामध्ये वर्णन आहे, यमे वैश वृणते तेन लभ्या. विचार मोठ्या गमतीचा विचार आहे हा. नायम आत्मा, हा आत्मा आम्हाला प्रवचनाने प्राप्त होणार नाही. प्रवचन या शब्दाचा अर्थ अभ्यास, तो अभ्यासाने प्राप्त होणार नाही. न मेधया, नुसता बुद्धीनं प्राप्त होणार नाही. न बहुना श्रुतेनं, आम्ही खूप ऐकलं म्हणजे आम्हाला आत्मतत्वाची जाणीव होईल असं होणार नाही. मग कधी मिळेल आम्हाला. अभ्यासानं मिळणार नाही, श्रवणानं मिळणार नाही, आम्हाला बुद्धीनं मिळणार नाही. अरे मग आम्हाला आत्मतत्वाची जाणीव कधी होईल. त्याला उपनिषदाने उत्तर दिलं, यमे वैश वृणते तेन लभ्या. जेव्हा त्याला आपल्याला आत्मा कळावा अशी इच्छा होईल त्यावेळेला कळेल. कृपा म्हणजे आमच्या कर्तृत्वाला किंमतच नाही का. आहे. जर सगळंच कृपेवर अवलंबून आहे तर मग आमच्या कर्तृत्वाला, आमच्या प्रारब्धाला, आमच्या अधिकाराला महत्वच नाही का. आहे ना. कारण का, कारण आपलं कर्तृत्व जोपर्यंत आम्ही सिद्ध करत नाही तोपर्यंत तो कृपाही करत नाही.
उलटा विचार हा पण आहे ना त्याच्या बरोबरी ना, हा पण विचार आम्ही केला पाहिजे. आम्ही जर आमचं कर्तृत्वच परमात्मा कृपा करेल, कुणावर करेल, त्याला काहीतरी असेल की नाही महत्व, सगळ्यांवर एकाच वेळेला करेल का? करणार नाही ना. मी उदाहरण सांगतो आपल्याला. आपण आता गीतेचा विचार करतो. ही गीता भगवंतानी सांगितली. कुणाला सांगितली? अर्जुनाला. कुठे सांगितली? कुरुक्षेत्रावर. मला सांगा, या कुरुक्षेत्रावर जिथं भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली, तिथं एकटा अर्जुनच होता का अजूनही काही मंडळी होती? 18 औक्षहिणी सैन्य लढलंय. 18 औक्षहिणी. त्याची एक औक्षहिणी म्हणजे किती याचं काही परिमाण आहे. एवढं सैन्य लढलं. कौरव होते 100, 5 पांडव होते, अनेक लोक होते, अनेक लोक होते. द्रोणाचार्य होते, भीष्माचार्य होते, कृपाचार्य होते, अमुक होते, ते बरेच होते. जाऊ द्या, कुणाची यादी सांगायची? पहिल्या अध्यायात सगळी नावं आलेली आहेत, आपण बघून घ्या. दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. आणि इथून पुढे मग सगळी यादी आपल्याला संजयाने धृतराष्ट्राच्या समोर मांडलेली दिसून येते. कोण कोण होतं, काय काय होतं, शल्य कुठं झाला, अमुक काय झालं, तमुक काय झालं, शकुनी काय, हे काय, ते काय, जयद्रथ काय, सगळे होते. मान्य. एवढे लोक होते. एवढ्या सगळ्यांमध्ये भगवंतानी गीता सांगितली. माझा प्रश्न फार साधा आहे. प्रश्न साधा आहे. अर्जुनापेक्षा चांगला अधिकारी नव्हता काय? भीष्माचार्य भगवत भक्त होते, त्यांना नाही गीता सांगितलं. आयुष्यभर खरं बोलणारे युधिष्ठिर, धर्मराज, सांगितली नाही. कुणाला सांगितली गीता? संन्यास घ्यायला गेला, लग्न करून आला, त्याला गीता. गीता कोणाला? संन्यास घ्यायला गेला आणि सुभद्रेबरोबर लग्न करून आला, त्याला गीता. मग तेव्हापासून मला असं वाटतं की ज्याला गीता ऐकायची आहे त्यांनी अधिकारात बसलं पाहिजे. नाही सांगितली. बरं, ही गीता जगाचं कल्याण करते की नाही? करते. मग ही गीता जर जगाचं कल्याण करते तर भगवंतानी सगळ्यांनाच म्हणायचं, अरे तुम्ही इतके जण युद्ध करायला आलात ना, 1 तासभर बसा, तुम्हाला सगळ्यांना मोक्ष मिळेल असा मार्ग सांगतो, जीवनाची धन्यता प्राप्त होईल असं सांगतो तुम्हाला, बसा सगळे. आणि सगळ्यांसमोर एकदम भगवंतानी का नाही गीता सांगितली? किती जणांना सांगितली? इतके होते तरी. मान्य आहे की सगळेच चांगले होते, वाईट होते, हा निकष आपल्याला सगळ्यांनाच लावता येणार नाही. पण या सगळ्यांमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करणारा जो अर्जुन होता त्याच्यावर गीतेची कृपा झाली ना. गीतेची कृपा कोणावर झाली? भीष्माचार्य नव्हते काय? कर्तृत्ववान होतेच की. पण अर्जुनाचं कर्तृत्व या सगळ्यापेक्षा भगवंताला काकणभर जास्त वाटलं. का वाटलं? कारण अर्जुनाच्या कर्तृत्वाला भगवंताच्या प्रेमाचं पाठबळ होतं. हे त्याच्या मागचं मुख्य कारण. अवांतर कारणांचा विचार मला आता करायचाच नाहीये. मी आपल्याला ज्ञान आणि कर्माचा समन्वय सांगून कर्तृत्व मांडलंय आपल्या समोर. हे कर्तृत्व जेव्हा सिद्ध होतं तेव्हा त्या कर्तृत्वाच्या भूमिकेवर आपल्याला कृपेचा अनुभव घेता येतो, हे मला मांडायचं. कृपेचा अनुभव घेण्याकरता कर्तृत्व लागतं. आणि कर्तृत्व काय आहे तर ज्ञान आणि कर्माच्या समन्वयातून जीवनाची धन्यता प्राप्त करून घेणं हे कर्तृत्व आहे. या कर्तृत्वाच्या जोरावर कृपेचा अनुभव घेता येतो. पण हे कर्तृत्व जर सिद्ध करायचं नाही असं ठरवून भगवंताला कृपा करायची असेल तर परमात्मा करू शकतो. मग तिथं काय लागतं? मी आपल्याला उदाहरण सांगतो. थोडासा विचार या संबंधामध्ये करा. भागवतातली कथा आहे, तेवढी कथा सांगतो. त्या कथेच्या अनुषंगानं मला काय सांगायचंय तोही विचार आपल्या समोर मांडतो. कथा गोड आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. काय झालं? भगवान श्रीकृष्णाने आपल्या घरी लोण्याची चोरी केली. भगवान श्रीकृष्ण अंगणामध्ये जाऊन माती खातात. यशोदेला वाटलं हा मुलगा आपला फार खोड्या करतो, याला बांधलं पाहिजे. त्याला धरलं, उखळाजवळ आणलं. मोठी कथा आहे, मी फक्त उल्लेख करतोय. या कथेचा विस्तार पाहिजे तर उद्या करतो मी. पण भगवान बद्ध झाले नाही. मग
यशोदेला ती 2 बोटं दोरी कमी पडत राहिली वगैरे वगैरे हे सगळं झालं. शेवटी भगवान त्याच्यात बद्ध झाले. कशाने बद्ध झाले? भगवान बद्ध होतात का? होत नाही. प्रत्येक वेळेला 2 बोटं दोरी कमी पडत राहिली, प्रत्येक वेळेला हे होत राहिलं. अजून थोडीशी दोरी आणली, ती त्याला बांधली, तरी 2 बोटं कमी पडली. अरे कमी पडली म्हणून अजून आणली, पुन्हा ती त्याला बांधली. तिच्या घरी, यशोदेच्या घरी दोऱ्यांना कमीच नाही, कारण 1 कोटी गायी आहेत. त्यामुळे त्या गाय बांधायला त्यांना दोऱ्या लागतातच, दोऱ्याही कमी नाही आहेत तिथं. प्रत्येक वेळेला जायचं, यशोदेनी दोरी आणायची, ती दोरी बांधायचा प्रयत्न केला की पुन्हा 2 बोटं कमी पडायची, पुन्हा 2 बोटं कमी पडायची, पुन्हा 2 बोटं कमी पडायची. असं झालं 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 झालं. यशोदा थकली. भगवंतानी बघितलं, भगवान म्हणाले जाऊ दे, बांधून घेऊ. बांधून घेतलं. या कथेचं तात्पर्य काय? मी कथा रंगवत नाही आता, उद्याच्या प्रारंभाला शिल्लक ठेवतो. या कथेचं तात्पर्य काय? कर्तृत्व सिद्ध झालंय की नाही? झालंय. पण कर्तृत्व सिद्ध झालं आणि त्या कर्तृत्वाच्या पार्श्वभूमीवरच भगवंताची कृपा झाली, हे या कथेचं तात्पर्य. ते कसं काढायचं हे मी उद्या सांगतो. परंतु ही कथा आपण आत्ता डोळ्यासमोर ठेवा. घरी गेलात तर जमलं तर बघूनही या भागवतात काय येते. जमलं तर खटाटोप करू नका, उद्या सांगणारच आहे मी. ना ते तुम्ही म्हणाल घरी जाऊन तेच बघायचं आणि इथं येऊन तेच ऐकायचं, मग घरी कशाला बघा आणि बघितली तर इथं कशाला या, असं करू नका. दोन्ही गोष्टी, भगवंताची कृपा झाली, यशोदेचं कर्तृत्व सिद्ध झालं, या दोन्ही गोष्टी आहेत. आणि ती कृपा त्या कर्तृत्वाच्या आधारावर सिद्ध झाली, हेही मला सांगायचं. दुसरा विचार असा आहे, तुम्ही कुठेही बघा भगवंताच्या कृपेचा विचार करता. सुदामदेवाची कथा भागवतात येते, मोठी रंगवली जाते कथाकारांकडून. दरिद्री आहेत, अमके आहेत, अमका आहे, हे आहे, ते आहे, भगवंताचे मित्र आहेत, सखे आहेत. तिथपर्यंत चालत गेले. चालत गेल्यानंतर तिथं भगवंताला लक्षात कळालं, द्वारपालांनी सांगितलं कोणी सुदामा आलाय. भगवान ताटकन उठले, त्याला घेऊन या, घेऊन या. पण सेवक जाईपर्यंत भगवंताला दम निघाला नाही. भगवान धावत निघाले, रस्त्यात सुदामदेवाबरोबर भेट झाली. हाताला धरलं, आणलं, बसवलं. बसवल्यानंतर सुदामदेवाची त्यांचे गप्पा झाल्या, सगळं आठवणी निघाल्या, अमुक झालं, तमुक झालं. सुदामदेवाच्या पूजेचं वर्णन आपल्याला दिसून येतं. भगवंताने म्हणे सुदामदेवाची पूजा केली. ती पूजा केली भगवंताने, ती कशी केली, काय केली याचं वर्णन आहे. पूजेची तयारी, सप्तसमुद्राचं पाणी आण, भगवंताचं घर आहे, अमुक करा, तमुक करा, सोन्याची परात आणा, हे आणा, ते आणा, गंध, अमुक, हार. भगवान म्हणाले काही नको, मला माझ्या सुदामाची पूजा करायची, माझा मित्र आहे, मला पूज्य आहे, मला त्याची पूजा कराय. त्याचं वर्णन आहे, देखी सुदामा की दिनदशा, करुणा करके करुणानिधी रोये, पाणी परात को हात छियो नहीं, नयनन के जल से पगद होय. वर्णन आहे, त्याला हात लावला नाही. आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. सुदामदेवाने, भगवंताने विचारलं, सुदामा बरं चाललंय? आनंद आहे, काही कमी नाही देवा तुमच्या कृपेनं. कोण बोलतं? ज्याच्या घरी खायला धान्य नाही आहे तो म्हणतो आनंद आहे, छान आहे, घरी सगळे बरे, लग्न झालं, झालं देवा, बायको खूप चांगली मिळाली तुमच्या कृपेने, तिचं नाव आहे सुशीला, नावाप्रमाणे सुशील होती ती, सगळं चांगलं, सगळं छान छान. सुदामदेवाने विचारलं, देवा तुमचं? माझंही चांगलं आहे. देवा तुमचं लग्न झालं? नाही. का? लग्न झालं नाही. लग्न झाली आहेत माझी, एक नाही 16,108. बरं चाललंय, आनंद आहे, सगळं बोलणं झालं, सगळं झालं, अमुक तमुक. सुदामदेवाने मग विचारलं, काय आणलं मला? वहिनीने काही दिलं? रिक्त पाणीर्न पश्येत राजानम देवतांगुरो, रिकाम्या हाताने देवाकडे जाऊ नये. तू मला भेटायला आलास, मित्राकडे जाताना, देवाकडे जाताना, आजारी माणसाला भेटायला जाताना, मित्राच्या पत्नीला पहिल्यांदा बघायला जाताना आणि लहान मुलाचं मुखावलोकन करताना रिकाम्या हाताने जाऊ नये असा संकेत आहे आपल्याकडे.
म्हणून आपण देवळात चाललो, रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून लोक छत्री नाही तर काठी घेऊन जातात हातात, रिकाम्या हाताने जात नाही, हातामध्ये छत्री घेऊन जातात, काठी घेऊन जातात. माझं म्हणणं थोडं पुढे, मला माफी मागून बोलतो. मी म्हणतो रिकाम्या हाताने गेलात तरी चालेल, येताना तरी रिकाम्या हाताने येऊ नये माणसं. म्हणजे तिथलं उचलून आणावं असं नाही, पण देवाकडून असं काहीतरी मिळवून यावं की पुन्हा आपल्याला काही मिळवण्याची गरज पडू नये. काय दिलं वहिनीने? सुदामदेव लपवायला लागले, दाखव दाखव दाखव. काढून घेतलं. उपरण्यामध्ये, फाटक्या उपरण्यामध्ये गाठ बांधून आणलेले पोहे, ना त्याला फोडणी, ना त्याच्यात शेंगादाणे, ना फुटाणे, काही नाही. पोहे दिलेले. भगवंताने पोहे खाल्ले. वा, काय चव आहे रे सुदाम्या तुझ्या बायकोच्या हाताला, काय सुंदर, किती अप्रतिम. दुसरा घास घेतला. कथा आहे, त्याचे भाव काढलेत साधू संतांनी. एक घास खाल्ला. नामदेव यांनी वर्णन केलंय. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊनिया त्याचे भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. नामदेवराय वर्णन करतात. भगवंताने एक घास खाल्ला, दुसरा घास घेतला, रुक्मिणीने हात धरला. नाही, खायचं नाही. आजची रुक्मिणी म्हणाली असती हायजेनिक नाही आहेत. रुक्मिणीने सांगितलं नाही खायचं देवा. का? रुक्मिणी म्हणाली, आईसाहेबांनी सांगितलं देवा तुमच्या भक्ताचा प्रसाद आहे, तुम्हाला एका घासामध्ये आनंद देतो, आणि पती पत्नीच्या नात्यामध्ये नवऱ्याने एकट्याने आनंद भोगणं मान्य नाही आहे, मान्य नाही आहे, आम्हाला मिळालं पाहिजे, तू खा. ती म्हणाली मी एकटी नाही आहे, 16,108 जणी आहोत आम्ही, आम्हाला सगळ्यांमध्ये विभागायचं असेल तर दुसरा घास तुम्हाला खाता येणार नाही. भगवान म्हणाले आनंद आहे, जा घेऊन. एका भक्ताने भाव काढला त्याच्यात. तो म्हणतो की रुक्मिणी मातेने भगवंताचा हात धरला तो आपल्याला प्रसाद मिळावा म्हणून नाही. तिच्या मनात असा संशय आला की एका घासामध्ये जर भगवंतानी आपल्यासारखी नगरी त्याला देऊन टाकली तर दुसरा घास खाईल तर आपल्यालाही त्याला देऊन टाकेल, म्हणून रुक्मिणीने हात धरला. देवा नाही, खायचा नाही, आम्हाला मिळाला पाहिजे. सुदाम देवांना भगवंतानी मुठभर पोह्याच्या मोबदल्यामध्ये सोन्याची नगरी दिली असा इतिहास आहे, असं भागवत सांगतं, संत सांगतात. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा, स्वतःच्या द्वारका नगरी सारखी नगरी भगवंतानी सुदाम देवाला दिली. श्री मिळाली की नाही, ऐश्वर्य मिळालं की नाही, मिळालं. कशानं मिळालं? भगवंताच्या कृपेनं मिळालं. पण ही कृपा कधी झाली? याच्याकरता सुदामदेव तिथपर्यंत चालत गेलेत, आणि ते चालत गेल्यानंतर भगवंतानी सुदामदेवाची जेव्हा पूजा केली त्यावेळेला सुदामदेवाच्या पायाचं वर्णन आलंय ते आपण बघा. ते पाय किती मळलेले होते, ते पाय चालून किती थकलेले होते, त्या पायांमध्ये किती काटे घुसलेले होते, ते पाय किती ठिकाणी ठेचकाळलेले होते. असे पाय बघितल्यानंतर त्या सुदामदेवाचं आपल्याला भेटी करता त्याची जी तळमळ आहे आणि त्या तळमळीपोटी त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व बघितलं आणि मग त्याच्यावर कृपा झाली. तुम्ही भगवंताच्या कोणत्याही कृपेची पार्श्वभूमी बघा, त्याच्या मागे कुठे ना कुठे भावात्मक अथवा कृती या दोन रूपानं त्या भक्ताचं कर्तृत्व सिद्ध झालेलं दिसतं, आणि त्या कर्तृत्वाला ज्ञान आणि कर्माच्या समन्वयाची जोड आपल्याला द्यावी लागते. अशी जोड त्या कर्तृत्वाला दिली की मग कृपा प्राप्त होत असते. अशा कृपा भक्तांवर झालेल्या आपल्याला दिसून येतात. आपल्याला वाटतं काही नाही, काय भक्त भाग्यवान आहे, भगवंतानी त्याच्यावर कृपा केली, पण ती कृपा सहजासहजी झालेली नाहीये. त्या भक्तानी आपला देह झिजवलाय, त्या भक्तानी आपलं आयुष्य त्याला पणाला लावलंय, त्या भक्तानी भगवंताशिवाय अन्य कोणत्याही विषयाचं आलंबन ठेवलेलं नाही आहे. तो भक्त भगवंताशी अनन्य झालेला आहे. त्या भक्तानी आपल्या प्रपंचाची काळजी केलेली नाही आहे, त्या भक्तानी आपल्या देहाची काळजी केलेली नाही आहे, त्या भक्तानी आपल्या प्रापंचिक सुखदुःखाची काळजी केलेली नाही आहे. त्याच्या दृष्टीने फक्त परमात्मा एवढा एकालंबनात्मक त्याच्या चित्तवृत्ती झालेल्या दिसल्या तर भगवंताची ती कृपा तिथे तिथे आपल्याला दिसते.
ती कृपा भगवंतानी अशी सहज जाता जाता केली असं केलेलं नाही आहे. आणि जर ती जाता जाता दिसत असेल तर त्या भक्ताचं ते चरित्र जर त्याला पुरेसं ठरत नसेल तर त्या भक्ताचं पूर्व जन्मातलं चरित्र आपल्याला बघावं लागेल. मग त्याच्या कर्तृत्वाचा विचार करून त्या कृपेचा विचार आपल्याला करावा लागेल. त्या कर्तृत्वातून ती जी कृपा आपल्याला प्राप्त होत असते त्या कृपेचा आपल्याला कर्तृत्वाच्या अनुषंगाने विचार करायचा आहे. तो विचार उद्याच्या सत्रामध्ये आपण करू. आत्ता इथे आपली वेळ संपली म्हणून इथे आपण आत्ता विश्राम देऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.